अहो एखाद्या गावच्या लग्नाला सुद्धा एवढी जेवण होत नसतील तेवढी जेवण आमची वरीसभरात फक्त महाप्रसादालाच होती गावात. अहो नियोजनच आहे जोरात. ही बघा की पातेलं गच गचित भरलेलं 100 किलोच्या तांदळाच्या मसाले भाताच. आहा घमघमाट कसा सुटला. एकदम गुळमाट झार मोठ्या गुळातल्या शिराचं. ही बी 100 किलोचं. संग वांग बटाट्याच्या भाजीचं पातेले बी आहे. तुपातली एकदम गरमागरम जिलबी बी आहे. बुंदीचा लाडू बी आणलेला आहे आणि ही गरमागरम शाक. शेक म्हणजे आमच्या गावाकडे म्हणते तो ती पातळ भाजीच आहे. दरवर्षी ठरल्याप्रमाणे ह्या वर्षी बी आमच्या गावच्या देवीचा म्हणजे भवानी माते मंदिराचा आहे वर्धापन दिवस. आणि ह्या वर्षीच्या महाप्रसादाला 2,500 लोकांचा महाप्रसाद केला. ज्या त्या लोकांच्या इच्छेनं नाही जेव देव काहीतरी आणून देतील त्यातनच हे महाप्रसाद होतो. आणि एवढं सगळं मोठं करायचं म्हणलं ना हे सगळं झटायला पण लागते बरं का. त्यासाठी मंडळी सुद्धा वेगवेगळी आहेत. श्री सद्गुरु सम्राट महाराज की जय, भवानी माता की जय. पंक्ती पडल्या एका बाजूला बसल्या बापयांच्या पंक्ती, एका बाजूला बसल्या बायकांच्या पंक्ती. ही वाढणारी मंडळी ही बिन वाढणारी मंडळी. गर्दी मात्र चिक्कार झाल्या. ह्या गर्दीतनं बी एवढ्या गडबडीतनं बी जिलेबीचा कडा उचला तुम्ही आपलं निवांत वाढा. कुणी तर आणलेलं हे बुंदीचं लाडू चुरा करून खातोय कसा बघा बाप. महाप्रसाद घ्यायला मी पण जरा आज लवकरच बसलो. पहिला गुळातला शिरा खाल्ला जो लय भारी दिसत होता. मग ह्यातला मसाले भात खाल्ला, बुंदीचा लाडू खाल्ला, जिलेबीचा कडा खाल्ला. मन मात्र अगदी प्रसन्न झालं बघा. चेहऱ्यावर माझ्या समाधान आनंद ह्यासाठी की गावाकडे राहून मला सगळे अनुभवायला मिळते, सगळे भेटते. आता मात्र एक वेगळीच मजा आणि एक वेगळाच आनंद आहे. तुमच्या गावाकडे कुठला महाप्रसाद होतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या पेजला फॉलो करा.